9/9/2024 रोजची घटना आहे, जवळपास 12:30ची ही घटना घडलेली आहे. त्यानंतर फिर्यादी जितेंद्र शिवाजी सोनकांबळे वय 40 वर्ष, राहणार पटवर्धन ग्राउंड धनकवली यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. ही तक्रार नोंदवली 9/9/2024 चे 4:30 वाजता दाखल केली. त्यामध्ये आपला अपराध नंबर 938/24 कलम 281 135 125 ब 324(2) BNS भारतीय न्याय संहिता आणि रेस ड्रायव्हिंग 184 नुसार दाखल केलेला आहे. तपासामध्ये आरोपी कोण होता, आरोपीची गाडी कोणाची होती, काय होती याबाबत आम्ही तपास केलेला आहे. तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता. त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केला तर अर्जुन जितेंद्र हावरे हा वाहन चालविताना तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या तपासादरम्यान आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सदरचा गुन्हा हा जामिनकीचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे. 9 तारखेला अटक केली, 10 तारखेला 2 वाजता त्याला जामिनावर मुक्त केलं. तर याप्रमाणे तपास केला. आम्ही ड्रायव्हर कोण होता, काय होता याचे फुटेज आम्हाला मिळालेले आहेत. आम्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि ते आमच्याकडे तपासामध्ये समाविष्ट केलेले आहेत. या 3 गाड्या आहेत. एक फिर्यादीची गाडी आहे, नंतर मग जी समोर पोलो गाडी आहे, ॲक्टिवा गाडी आहे, दैवले, तिन्ही गाड्यांचे आम्ही त्या साक्षीदारांचे बयान नोंदवले आले आहेत. एक जखमी बाईकस्वार मागे बसलेला होता मुलगा, त्याला सुद्धा हाताला खर्चटलं होतं, त्या मेडिकल करण्यात आलेलं आहे. सगळं तपास आम्ही केलेला आहे. त्याच दिवशी सेम दाखल झाला, त्याच दिवशी आरोपींचं ब्लड सॅम्पल, त्यांचं मेडिकल सीएल आम्ही दाखल केलेलं आहे. याप्रमाणे तपास केलेला आहे. RTO काल येऊन गेलेले आहेत. RTOचं निरीक्षण सुरू आहे. आज सुद्धा 11 वाजता पुन्हा गाडीचं निरीक्षण करण्याकरता येणार आहे. त्यांचा रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे. CAचा रिपोर्टसुद्धा प्राप्त होणे बाकी आहे आणि प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे आणि आता आमचा तपास सुरू आहे. चकाटे सर, काही विचारू होतं? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण आरोपींना ताब्यात घेतलं. हां, बरोबर आहे. आणि आपण त्यांना मेडिकलला पाठवलं. हो. ज्या अर्थी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हवेतनं पडला नाही, गाडीत होता. बरोबर आहे. मग गाडीचा नंबर FIR मध्ये का आला नाही? हां, फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहीत नव्हतं. फिर्यादीला माहीत नव्हतं, पण आपल्याला माहिती होतं ना सर. नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही ना. फिर्यादीलाच आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णाची गाडी आहे, त्या ठिकाणी सुसाट पडून गेलेली आहे, असं आम्हाला फिर्याद येतं. त्यानुसार आम्ही अगोदर नवीन जुनं सेक्शन आहे 154 CRPC नुसार आता 173 झालेला आहे. त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो, त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो. तो सुरुवात केली आणि तपासामध्ये जसं निष्पन्न झालं तर त्यानुसार पुढचा तपास आपला सुरू. आणि मग आपल्याला निष्पन्न झालं की ती ऑडी आहे. यस. आणि ती ऑडी संकेत बावनकुळेच्या नावावर आहे. आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी ऑडी आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे, आपण स्पॉट पंचनामा केला सर? यस, सेम डेला केला. आता सर स्पॉट पंचनामा केला, गाडी आपल्याला कळली, सगळं झालं. अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून घेतो. ती गाडी गॅरेजकडे रिपेअरला का पाठवली गेली सर? त्याचे व्हिडिओ फुटेज आहे, मी ते ट्विट केलेत. व्हिडिओ फुटेज. आम्ही गाडी हस्तगत केली. दुसऱ्या दिवशी आम्ही टो पाठवली. PI दर्जा कसं काय तुम्ही लगेच टो करू शकता? गाडी पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशनला. नाही, तुम्ही गाडी गॅरेजला पाठवली. गॅरेजचे व्हिडिओ फुटेज मी काढायचे का सर? हे मी द्यायचे माध्यमाला? आम्ही गाडी हस्तगत केलेली आहे. आमची गाडी पोलिसांना लागलेली आहे. ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आहे, गाडी गॅरेजला पाठवली गेली. RTOने गाडीचा नंबर नोंदवला नाही. आधी तर गाडीच नव्हती, कुठल्याही, म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होतं तेवढं प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, दाबलं तुम्ही प्रकरण, पण ते नंतर बाहेर आलं. बाहेर आलं प्रकरण, त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आलं. मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं, पण माझा मुलगा गाडीत नव्हता, हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे. ओके. परत तुम्ही काल म्हणजे घटना घडून घेतल्यानंतर 36 तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता. आपल्या वतीने मला वाटते DYSP साहेबांनी घेतली, DCPनी घेतली आणि DCP प्रेस घेऊन सांगतात की नाही, गाडीमध्ये संकेत होता. रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत जे त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता. मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीटवर असतो, मग संकेत बाजूच्या सीटवर येतो.
आता सर मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये 3500 CCTV आहे बसवले. 3500 CCTV. याचा अर्थ असा आहे की गोकुळपेठे धरमपेठेमध्ये आणि त्याच्यानंतर काय ते लाहोरी बार या सगळीकडे CCTV फुटेज. लाहोरी बारमध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो. तिथला DVR आम्ही जप्त केलेला आहे. DVR आम्ही जप्त केलेला आहे. ज्या ठिकाणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्या मार्गाकडे लाहोरीकडे वळले निघाले त्याबाबतचे आमचे सगळे फुटेज आहेत. गाडी कोण चालवत होता हे निष्पन्न झाले. फुटेज आमच्याकडे प्राप्त झालेले आहे. अच्छा. जी मॅडम. आता लाहोरी बारचं CCTV फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं. सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं. का बरं सर? संकेतचं का केलं नाही 2 आपण? लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं संकेतचं का केलं नाही सर मेडिकल आपण? तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आम्ही त्या ताब्यात घेतलं. संकेतचं त्यामुळे मेडिकल 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही. नाही पण का केलं नाही? नाही केलं त्याचं. 2 लोक सापडले मग संकेत पळून गेला का सर? हा संकेत काय झालं तसं इथून तो निघाला. जेव्हा ड्रायव्हिंग झाली नंतर पळाला. नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली. 2 थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागले ते सुद्धा पाठलाग केला. नंतर आपल्या पाठीमागे तिथून तो म्हणजे पळाला आणि 2 ऑन द स्पॉट मिळाले. ऑन द स्पॉट तेव्हा हा अर्जुन आणि सुडीत हे 2 मिळाले. सर संकेत बावनकुळेचं आपण मेडिकल केलं नाही 2 लोकांचं केलं. त्याच्यात काल आपण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचं मेडिकल झालेलं आहे. काय गाडी 2 लोक चालवत होती का सर? नाही बरोबर आहे. एकच तो ड्रायव्हर गाडी एकच माणूस चालवत असेल मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे 2घांचं केलं. बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर? त्यावेळी तो नव्हता हजर नव्हता. त्यावेळी जेव्हा आम्ही ते करायचो काय याला काय समजायचं सर? म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली काय अर्थ काय काढायचा? असं कुठलाही प्रकारला नाही. बरं बावनकुळे साहेबांची ताकद म्हणा किंवा काय म्हणा असं काही. ठीक आहे सर हरकत नाही. चला मी तरी मान्य करते सर. मी काहीच क्रॉसिंग करणार नाही. मी मान्यच करते. आता मला असं सांगा सर की तपासाअंती आपल्याला गोष्टी काही कळाल्या. आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा हां प्लीज सर सत्ताधाऱ्यांसाठी हा कायदा नाही असं तरी त्यांनी सभागृहात एकदा नमूद करावं. मैडम संजय राउत और सुषमाताई संजय राउत ने गंभीर आरोप लगाया है कि इस पूरे मामले में संकेत बावनकुळे नाही हमने बोला ना त्यांची जी बिलं सादर केलेली आहे. हिंदी में बताइए. मैं फिर एक बार आपको बताने की कोशिश करूंगी कि आज मैं इस पूरे एक्सीडेंट के मामले की पूरी इंक्वायरी के लिए पुलिस थाने आई थी. यहाँ पर मुझे पहले PI चंद्रकांत चकाटे जी और बाद में DCP मद ने इन दोनों ने कुछ जानकारियाँ दी लेकिन वह मेरे लिए बिल्कुल ही पर्याप्त नहीं है और ना ही मैं उससे किसी भी प्रकार से संतुष्ट हूँ क्योंकि मुझे ऐसे लगता है कि इस सारे मामले में गाड़ी के डिटेल्स FIR में क्यों नहीं आए. तो वह कह रहे हैं कि वह हमें बाद में मिली. तो ठीक है आपको बाद में मिली तो अब आप उसे सप्लीमेंट्री बताइए लेकिन वह करने को तैयार नहीं है. दूसरा कि मेडिकल आपने 2 लोगों का ही क्यों किया संकेत का क्यों नहीं किया. तो कहते हैं कि संकेत भाग गया. संकेत भाग गया माने पुलिस बड़ी कमज़ोर है सिस्टम कमज़ोर है कि आप नहीं उसे ढूंढ पाए हैं. हम तीसरा बोल रहे हैं कि एक्सीडेंट में जो कार आप जमा कर लेते हो उसकी एक स्पॉट पंचनामा होता है. वो स्पॉट पंचनामा होना चाहिए और ऐसी कार आप गैरेज को नहीं भिजवा सकते हो. लेकिन यह कार हड़बड़ी में गैरेज को भिजवाई गई. क्या कार गैरेज में भिजवाते समय और गैरेज से बाहर निकालते समय के वीडियो फुटेज मैंने ऑलरेडी ट्वीट कर दिया है. इसमें एक रूमर्स फैलाने की कोशिश की कि जिसका एप्लीकेशन है जिसकी FIR है उस जितेंद्र सोनकांबले ने FIR वापस ली है. किसी पत्रकार ने ही मुझे कहा. पत्रकार ने कहा कि ऑफ द रिकॉर्ड बोल रहा है. ऑफ द रिकॉर्ड कैसे होता है भाई? FIR जितना मेरा जितना आकलन है जितनी मेरी पढ़ाई हुई है उसके मुताबिक आइदर 169 समरी ABC टाइप जो नहीं होती तब तक आप इसका नाम या FIR आप क्लोज नहीं करवा सकते. दूसरा आपको हाई कोर्ट में क्वैशिंग के लिए जाना पड़ेगा और 482 की प्रोसेस करनी पड़ेगी. तब कोर्ट तय करेगा कि उसे क्वैश हो सकता है कि नहीं. विदिन 36 आवर इस तरह की अफवाहें फैलाना ये एक तरह से जितेंद्र सोनकांबले पर दबाव बनाने की कोशिश है. जितेंद्र सोनकांबले बिलोंग्स टू शेड्यूल्ड कास्ट.
तो मुझे डर लगता है कहीं ना कहीं कि सोन कांबले की जान माल का कोई नुकसान न हो, उसे किसी तरह की हानि ना पहुंचे। क्या पुलिस इस बात की गारंटी देती है? अगर बावनकुले साहब कहते हैं कि नहीं, मैं बड़ी निष्पक्ष जांच चाहता हूं, तो बावनकुले साहब से मेरी गुजारिश है कि बावनकुले साहब, मैं आप पर विश्वास रखती हूं, मैं आपका पूरा पूरा सम्मान करती हूं। अगर आप कहते हैं कि निष्पक्ष जांच होनी चाहिए, तो पहले आप एक आदेश यहाँ निर्गमित कीजिए। आप, क्योंकि मैं आदेश बोल रही हूँ सर, मैं आदेश बोल रही हूँ, क्योंकि डिपार्टमेंट के लोग कुछ कर ही नहीं सकते, यहाँ पत्ता भी नहीं हिलता है आपके आदेश के बगैर। तो फडणवीस साहब और आप आदेश निर्गमित करें कि इस सारे मामले में जो तीसरा संकेत है, जिसकी खुद की गाड़ी है, उसका नाम एफआईआर में लिया जाए। तब मैडम, संजय राउत ने कहा है कि जो होटल में आरोपी ने खाना खाया था वहाँ बीफ खाया है, आपने एग्जैक्टली लगाया है, लेकिन जो होटल के मालिक है वो डिनाई करे क्योंकि होटल में बिकता नहीं है। तो ऐसी के आपने बिल पुलिस को दिया है या आपके पास है ऐसा कोई बिल? भैया, जहाँ डीसीपी साहब, ये वही डीसीपी साहब है जिनकी गिरेबान पर बीजेपी के लोगों ने हाथ डाला था, लेकिन फिर भी डीसीपी मदने साहब ने उस तक नहीं किया। इसका स्पष्ट रूप से अर्थ यह है कि पुलिस प्रशासन पर कितना बड़ा दबाव है। अगर पुलिस प्रशासन पर इतना बड़ा दबाव है, तो बार चलाने वाले जो भी उसके ओनर और ये लोग हैं, इन पर कितना दबाव होगा। तो इनका यह बयान देना बड़ा सहज है। मैंने कहा कि कितने फुटेज है, नागपुर में कम से कम 3000, स्मार्ट सिटी है ना भैया, तो 3500 सीसीटीवी बिठाए गए हैं, और 3500 सीसीटीवी में से बिल्कुल जो हमें चाहिए वही गायब है। ये बड़े अचरज की बात है। तो ये सारी चीज़ों को देखते हुए आप समझ सकते हैं कि कितना बड़ा एक बड़ी महाशक्ति इन सभी को बचाने में लगी है। हालांकि मुझे यह भी पता है, एज अ स्टूडेंट ऑफ लॉ, मुझे यह भी पता है कि संकेत को अगर हिरासत में भी लिया गया तो फिर ज़्यादा कुछ नहीं होगा, ज़्यादा से ज़्यादा 12 से 24 घंटे या उसके पहले ही एंटिसिपेटरी बेल लेकर छोड़ भी दिया जाएगा। लेकिन बात लॉ एंड ऑर्डर की है, बात कानून की है कि उस पर आप चार्जेस क्यों नहीं लगा रहे हो। और जो लोग इस तरह की ये बातें बना रहे हैं, इन सारे लोगों की वजह से एक समाज में संदेश जाता है कि बिगड़े बाप की, यह बड़े बाप की बिगड़ी औलादे जो है, यह गरीबों को कभी भी कुचल सकती है, और यह संदेश बड़ा खतरनाक है। अपहरणाचा गुन्हा त्यांनी दाखल केला, त्यांचं अपहरण झालं होतं, त्यांना मारहाण झाली होती 2 मुस्लिम युवकांनी, त्याचा काय उल्लेख आहे ह्याच्यामध्ये? अपहरणाचा जो चर्चा आहे ती काल पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनीच केली। हे फार विशेष आहे, पोलिसांनी चर्चा केली आणि पोलीसच त्यावरती काही बोलत नाही आहेत। मला वाटतं कुछ राज अच्छे होते हैं राज रखने में, तर त्यांना काही रहस्य ठेवायची असतील, कदाचित त्यातनं अजून काही वेगळी रहस्य येऊ शकतात, म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टी, मी म्हटलं ना, अजून खूप काही पोटात दडलेलं आहे। गेल्या 48 तासात एवढ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत, अजून गोष्टी पुढच्या काळामध्ये बाहेर येतील नक्कीच। सर, उन्होंने बीफ खाया था, उन्होंने, आप शायद भूल रहे हैं कि 3 में से 2 लोगों का मेडिकल हुआ है। मेडिकल में उन्होंने क्या खाया क्या पिया यह भी साफ साफ नज़र आया है। और दूसरी बात कि रही बिल की, तो बिल अगर हमने दिखाया भी कि भैया देखो हमने बिल, यह कॉपी जो अभी हमने यह हस्तगत की है, फिर भी वो कहेंगे नहीं हमारे कंप्यूटर में तो पर्चा ही नहीं है। तो यह मुद्दा कोई कारगर साबित नहीं होगा, लेकिन यह बात पक्की है, मेडिकल हुआ है दोनों का और बीफ खाया हुआ है। हमने सुबह 10 तारीख को इस खबर को दिखा दिया था और चंद्रशेखर बावनकुले का नाम भी बता दिया था, लेकिन पुलिस उसके बाद भी मना करती थी। तो पुलिस पे कितना प्रेशर? आपका तहे दिल से स्वागत है सर। नागपुर टुडे का आपने रीट्वीट भी किया। यस, नागपुर टुडे की ही उस एक न्यूज़ की वजह से फिर न्यूज़ इतनी बढ़ गई थी। तो मैं आप सभी का, न्यूज़ नहीं दिखाई थी, नागपुर टुडे ने इसको नहीं, मुझे नहीं लगता कि बाकियों का दोष है इसमें, बाकियों को वह न्यूज़ शायद मिली ही नहीं और पुलिस प्रशासन ने वहाँ तक पहुँचा ही नहीं शायद। थैंक यू।